संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ योजना विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मागील 4 ते 5 दिवसांपासून लाभार्थी सतत प्रश्न विचारत होते की आमचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे वितरित कधी होणार आहेत। जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहे, कारण अद्याप ही GR निघाला नव्हता। परंतु आता अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसेवेचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत नवीन शासन निर्णय आलेला आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 30 ऑक्टोबर म्हणजे आजच हा GR आलेला आहे। तर आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे। तर प्रस्तावना काय आहे? सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबविण्यात येत आहे। लक्षात घ्या, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत या सर्व योजना आहेत। तर माहे डिसेंबर 2024 पासून DBT मार्फत हे पैसे जमा होत आहेत व ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये जमा होत आहेत। तर आता शासन निर्णय तुम्ही पाहू शकता इथे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहेत व इथे जे नोव्हेंबर 2025 हे बघा सेकंड पॉईंट आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 च्या अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी जे पैसे आहे निधी वितरित करण्यात आलेला आहे। निधीचा अमाऊंट काय आहे हे सर्व या टेबलमध्ये माहिती दिलेली आहे। त्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे। अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण ऑक्टोबर महिन्यात ही जे दिव्यांग बांधव होते त्यांना 2,500 रुपये जमा झाले होते, काहींना 1,500 रुपये जमा झाले होते व UDID कार्ड बाबत EKYC करण्याबाबत अपडेट सुद्धा आली होती। तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ते अपडेट पाहू शकता। दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये जमा करण्यासाठी जे काही कागदपत्र होते ते जमा करायचे होते, जेणेकरून त्यांचे 2,500 रुपये जमा होणार आहे। व आता बच्चू कडूंचा हाही प्रयत्न चालू आहे की जे लाभार्थी असणार आहे निराधार योजनेचा असो किंवा दिव्यांग बांधव असो, विधवा बहिणी असो, त्यांना 6,000 रुपये महिना होण्यासाठी। तर हा GR आहे जो नोव्हेंबर महिन्याचे DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत। तर तुम्हाला काय वाटतं की हे 6,000 रुपये व्हायला पाहिजे का नाही, नक्कीच सांगायचं आहे। महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे आपल्या बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।